लोकसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी साहेब यांनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 32,000 हरकती नागरिकांनी आणि त्या इच्छुक उमेदवारांनी दाखल केल्या। त्यातील 12,600 हरकती ह्या पंढरपूर शहरामधील नगरपालिकेच्या बाबतीत आहेत। खूप मोठा घोटाळा होण्याची शक्यता या नगरपालिकेच्या याद्यामध्ये दिसून येत आहे। नागरिक प्रथमतः पहिल्यांदा एवढा जागरूक झालेला आहे। यापूर्वी निवडणूक लढलेल्या अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना विचारा की त्यांनी कधीही यादी बघितली नव्हती आणि नगरपालिका निवडणूक लढवायचे, परंतु या 10 वर्षामध्ये झालेल्या घोळानंतर नागरिक हा जागरूक झालेला आहे आणि 10 वर्षापासून चाललेल्या या घोळाला प्रत्युत्तर देण्यासाठी नागरिकांनी 12,600 हरकती पंढरपूर नगरपालिकेच्या बाबतीत दाखल केलेल्या आहेत। मी नागरिकांना आवाहन करतो की आपलं मत कोण चोरी तर केलं नाही, डबल तर नाही, कोण आपल्या बोगस तर मतदार आपल्या नावावर करणार नाही, ग्रामीण भागातले मतदार पंढरपूर शहरामध्ये नोंदवलेत का याची दक्षता सर्व नागरिकांनी घेणं गरजेचं आहे। या संदर्भात वोट चोरीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा पंढरपूर नगरपालिकेच्या बाबतीत रास्त ठरतोय असं वाटतंय, परंतु नागरिक जागरूक झालेले आहेत। याचे सडेतोड उत्तर सत्ताधाऱ्यांना मिळणार एवढं लक्षात ठेवा। प्रामुख्याने कुठल्या विषयावर घेण्यात आलेले आहे? पंढरपूरची मतदार संख्या साधारण 95,500 आहे आणि त्यामध्ये साधारण 12,000 नागरिकांच्या हरकती आलेल्या आहेत। म्हणजे अत्यंत मोठा उद्रेक हे पंढरपूर नगरपालिकेच्या राजकीय दृष्टिकोन दिसत आहे। आजपर्यंत वॉर्ड रचना व्हायची आणि लोक इलेक्शन लढायची, कुणीही त्यामध्ये ऑब्जेक्शन, मला वाटतं नगण्य ऑब्जेक्शन असायचे 100-200, परंतु 12,500 हरकती जेव्हा येतात तेव्हा हा नागरिक जागरूक झालेला आहे आणि सत्ताधाऱ्यांनी पळताबोळी थोडी होणार असं दिसतंय आम्हाला। यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेली वॉर्ड रचना, सत्ताधाऱ्यांनी केलेले नागरिकांचे विभक्तीकरण, अनेक वॉर्डामध्ये काही वॉर्ड आहेत की जे 3500 मतदारसंख्येचे आहेत आणि एक वॉर्ड आहे 7,000 मतदारसंख्येचा। ही वॉर्डाची तफावत हीच हे सांगून जाते की सत्ताधारी या प्रक्रियेला किती घाबरलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।